माणसानं समोरचं ताट द्यावं, बसायचं पाठ देऊ नये. सुनबाई आले. तू आधी पाठावर बस बघू. तुला उशीर होतोय, तू आधी जेवून घे. आता शांतपणे जेव. एकदा का घराबाहेर पडलीस ना मग ऑफिसची कटकट, प्रवासाची दगदग आज की दिवसभर. आई खरंच माझ्यासारखी भाग्यवान मीच. नाही तर 9:30च्या ठोक्याला असं ताटावर बसण्याचं भाग्य किती सुनांना लागतंय. हा अरे हो, नंदा जेवली? अगं तू काही काळजी करू नकोस, तिचं जेवण झालं सुद्धा. आणि आबीचा डबा तेव्हा ऑफिस मध्ये सुद्धा पोचला असेल. कमाल केली ताई. खूप कष्ट पडत असतील नाही तुम्हाला? ते कष्ट का कसले? अगं या स्वयंपाकघरात आणि या पोरी बरोबर खेळण्यात आमचा दिवस कसा भुरकन उडून जातो कळत सुद्धा नाही. अविनाश, एक प्रॉब्लेम आहे. आज जरा प्लीज ऑफिसला जाताना नंतर शाळेत सोडाल का? सावित्री यायची नाही आज. अगं मग हे तुम्हाला आधी नाही सांगायचंस का? आज नेमकं बॉसने मला लवकर ऑफिसमध्ये बोलवलंय. 9:45 झाले तरी मी अजून इथेच आहे. ए सुनबाई, तुमची सावित्री सत्यवानाचा प्राण आणण्यासाठी गेली असते ना तर नंदाचा आजोबा अजून आहे इथं. आजपासून नंदाला शाळेत मी सोडतो. तुमच्या नोकऱ्या, तुमचं आयुष्य तुम्ही सांभाळा, तुमच्या काळज्या आम्ही घालू. चल.